बाईची जात आणि उंबऱ्याच्या आत, डोक्यावर पदर आणि इतरांबद्दल आदर. हे कुठं ऐकलेलं सांगत नाहीये मी तुला. या घरात आल्यानंतर जे ऐकलं, जे आयुष्यभर भोगलं, ते मी तुला सांगते. आता तू म्हणशील की या घरात आल्या आल्या मी तुला हे सगळं सांगते, या घराचा वारसा तुला चालवला पाहिजे. असं अजिबात नाहीये. उलट आयुष्यभर मी जे भोगलं ते तुझ्या वाट्याला येऊ नये असा माझा प्रयत्न असेल. लहानपणापासून आपल्या आई वडिलांचं बोट धरून आपण हे जेवढं जग पाहतो ना, त्यावरूनच आपण जगाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो हे नक्की होतं. पण मला जगाकडे तसं पाहणं जमलंच नाही. आयुष्याच्या 18व्या वर्षी एका अंधाऱ्या कोठडीतून बाहेर आले, दुसऱ्या कोठडीत गेले. असं वाटलं असं वाटलं की इथे तरी आता मोकळा श्वास घेता येईल. पण नाही, त्या कोठडीचं दार सुद्धा बंद झालं. आधीच्या कोठडीत निदान मायेची खिडकी तरी होती. पण इथं इथं ते सुद्धा नाही. होता फक्त अंधार. पण तू घाबरू नकोस, मी आहे ना, तुझी सासूबाई. त्याच वेळी ठरवलं, जे मला जमलं नाही ते माझ्या सुनेला जमलंच पाहिजे. इतरांच्या नाकावर टिचून तिनं उंच आकाशात उडलंच पाहिजे. यासाठी काय करता येईल? कुणाला तरी तिच्यासाठी खिडकी बनावं लागेल. हा ग, इकडे तिकडे काय पाहतेस? मी आहे ना, मी आहे तुझी खिडकी. आयुष्यभर तुझ्यामध्ये मला पाहण्यासाठी मी आयुष्यभर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.